गांधीवादाचा किंवा गांधीजींच्या विचारांचा पगडा असलेले आचार्य विनोबा भावे हे ब्राह्मण आणि या विचारांना निरोप देण्यासाठी हत्या करणारा नथुराम गोडसे हा देखील ब्राह्मणच। गांधीजींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसच्या गांधीवादी लोकांनी ब्राह्मणांच्या हत्या केल्या, घरं आणि दुकानं आधी लुटली आणि मग पेटवली। पण दंगलखोर काँग्रेसी जमावानं गोडसेचं घर मात्र पेटवलं नाही बरं का। गोडसेंच्या कुटुंबातील कोणाची हत्या झाली नाही। नमस्कार, पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज म्हणजे 2 ऑक्टोबरला जयंती। सत्य, अहिंसा, सत्याग्रहाच्या जोरावर ब्रिटिशांना वाकवणाऱ्या आपल्या राष्ट्रपित्याला प्रथम कोटी कोटी नमन। महात्मा गांधीजींची हत्या हा नेहमी वादाचा विषय ठरलेला आहे, पण आज आपल्याला त्यात पडायचं नाही। त्यांचे विचार काय होते, ते बरोबर की चूक, त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची भूमिका आणि विचार बरोबर की चूक, हा आजचा आपला विषय नाही। यावर आपल्या देशात आजपर्यंत वर्षानुवर्ष वाद आणि मंथन सुरूच आहे। बाकी सर्व राहू द्या बाजूला, पण गेली कित्येक वर्षे याच मुद्द्यावर देशातील ब्राह्मणांवर शाब्दिक वार होत आहेत, त्यांना टार्गेट केलं जाते। हे लक्षात आलं असेलच। महात्माजींच्या हत्येचा संदर्भ देऊन अनेक चित्रपट आले, शेकडो पुस्तके आले, काहींना बंदी घातली गेली, काही जोरदार खपली। नथुराम यांचे बंधू गोपाळ गोडसे यांचे गांधी हत्या आणि मी हे पुस्तक तर खूप गाजले। शरद पोंक्षे यांनी प्रमुख भूमिका केलेले मी नथुराम बोलतोय हे नाटकही खूप गाजले। असो, आपल्याला या विषयात पडायचे ना हे आधीच सांगितलं, पण एक गोष्ट मुद्दाम सांगतो, ती गांधीवादाचा किंवा गांधीजींच्या विचारांचा पगडा असलेले आचार्य विनोबा भावे हे ब्राह्मण आणि या विचारांना निरोप देण्यासाठी हत्या करणारा नथुराम गोडसे हा देखील ब्राह्मणच। चला तर आपला मूळ मुद्द्याकडे वळूया। महात्मा गांधीजींना कोणी मारलं? नथुराम गोडसेनं। नथुराम गोडसे कोण होता? हिंदू महासभेचा कार्यकर्ता आणि जातीने ब्राह्मण। ओके, गांधीजींना मारलं तेव्हा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? निर्मलचंद्र चटर्जी, पुन्हा जातीनं ब्राह्मण। थोडासा विषय बदलून स्पष्ट करतो, गांधीजींच्या हत्येच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदू महासभेशी काहीही संबंध नव्हता, तो नंतर जोडला गेला। हे निर्मलचंद्र चटर्जी कोण होते? ज्येष्ठ संसदपटू सोमनाथ चटर्जी यांचे बाबा म्हणजे वडील। चला पुढे, सोमनाथ चटर्जी कोण होते? काँग्रेसचे कम्युनिस्ट पक्ष नावाचे एक छोटंसं पिल्लू होतं, त्याचे ते नेते, 10 वेळा लोकसभा खासदार आणि लोकसभेचे माजी सभापती। चला पुढं, पण गांधीजींची हत्या केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या संघटनेवर बंदी घातली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। का? देशप्रेमी संघटनेबद्दल आपले चाचा नेहरू इनसेक्युलर होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचे अजून तुकडे होऊ देणार नव्हता आणि चाचा नेहरूंचा हा एजेंडा पुढे नेणं त्यांना जवळजवळ अशक्य होतं। त्यात राजकीय विचारधारा पण वेगळी असल्यानं स्वतःला पर्याय निर्माण होऊ न देणं हा राजकीय स्वार्थ असावा, हे माझं मत। चला पुढचा मुद्दा घेऊ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बंदी, मग त्या संघावर घातलेली बंदी हटली त्यावेळचा संदर्भ बघा। सुप्रीम कोर्टात नेहरू सरकारला पुरावे देता आले नाहीत आणि कोर्टाने क्लीन चिट देणं भाग पडलं। मग हिंदू महासभा आणि तेव्हाच्या नेतृत्वाला सरकारनं त्रास दिला का? असेलच ना। होय मंडळी, कुणी कल्पना करू शकत नाही एवढा छळ झाला। हिंदू महासभा प्रमुख निर्मलचंद्र चटर्जी यांना आधी जज, त्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचं उपाध्यक्ष, नंतर कोषाध्यक्ष बनवलं गेलं। लंडन, ऑस्ट्रेलिया, रशिया, सिडनीच्या सरकारी खर्चावर असाइनमेंट मिळाल्या। निर्मलचंद्र चटर्जी यांची पुस्तके केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यासक्रमात घेऊन एक प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक असा त्यांना सन्मान मिळवून दिला। आणि दुसरीकडे गोडसेंचं काय झालं तुम्हाला माहिती आहे। मंडळी, हे सगळं आज का सांगतोय? काँग्रेस पक्षाचं दुटप्पी राजकारण समजावून घ्या।
आता हा शेवटचा प्रश्न. गोडसे ब्राह्मण होता. गांधीजींना एका ब्राह्मणानंच गोळ्या घातल्या हे त्यामुळं बरोबरच आहे. गांधीजींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसच्या गांधीवादी लोकांनी ब्राह्मणांच्या हत्या केल्या. घरं आणि दुकानं आधी लुटली आणि मग पेटवली. पण दंगलखोर काँग्रेसी जमावानं गोडसेचं घर मात्र पेटवलं नाही बरं का. गोडसेंच्या कुटुंबातील कोणाची हत्या झाली नाही. निर्मलचंद्र चटर्जी यांचं घरही कोणी पेटवलं नाही. त्यांच्याही घरात कोणाचा जीव गेला नाही. गांधीजींना प्रत्यक्षात गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसेला आणि चटर्जी या ब्राह्मणांना त्यांच्याच कुटुंबियांना टार्गेट करायचं नाही असा आदेश कोणी दिला होता का? असेल तर कोणी आदेश दिला होता तुम्हीच कल्पना करा. असो, ही दुर्दैवी घटना घडवून आता कित्येक दशकं संपली पण काही उत्तरे मिळू शकत नाहीत. यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच. पॉलिटिकल महाराष्ट्र या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, ग्रुप्सवर इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला पुन्हा भेटूया एक छानसा विषय घेऊन. मनापासून धन्यवाद.